शेंगदाण्याचं बारीक केलेलं कूट घेतलेलं आहे, लसूण बारीक केलेले, डाळीचं पीठ, तांदळाचं पीठ, 2 आपल्या नेहमीप्रमाणे बारीक हिरव्या मिरच्या आणि ह्या जाड मिरच्या घेतलेल्या आहेत। आपल्याला भरलेल्या मिरच्या करण्यासाठी ह्या जाड मिरच्या आपण घेतलेल्या आहेत। हळद, मीठ, जिरं आणि हिंग, तेल घेतलेलं आहे। मिक्सरचं भांडं घेतलं, त्याच्यात हिरवी मिरची बारीक घेतलेली ती टाकलेली आहे, लसूण, जिरं सुरुवातीला बारीक करून घ्यायचं, याच्यात डाळीचं पीठ टाकायचं, तांदळाचं टाकायचं आणि बारीक केलेले शेंगदाणे पण टाकायचे। मीठ चवीनुसार, हळद, हिंग, पुन्हा मिक्सरवर फिरवायचं। हे मिक्सरमध्ये फिरवल्यानंतर छान मिक्स होतं। आता तेल टाकायचं, 2 पळी तेल टाकायचं, पुन्हा फिरवायचं। तेलासहित पूर्ण मसाला मिक्स झालेला आहे छान। मिरची आपल्याला मध्ये कापून घ्यायची, मिरचीचं देठ आपल्याला राहू द्यायचं आहे। अशा पद्धतीने सर्व मिरच्या कापून घ्यायच्या। अशा आपल्या या मिरच्या कापून झालेल्या आहेत। मिरचींना आपलं मीठ लावायचं, मध्ये मीठ लावायचं। यांना 2 मिनिटं तशाच राहू द्यायचे आहेत, तोपर्यंत आपल्याला पाणी ठेवायचं कढईमध्ये। गॅस पेटवायचा, 2 ग्लास पाणी टाकायचं, हातावर तेल घ्यायचं, गाळणी घ्यायची, तेल लावायचं। पाणी उकळेपर्यंत आपल्याला मिरची भरून घ्यायची। थोडं पाणी टाकायचं, मिक्स करायचं आणि आता मिरचींमध्ये भरायचं। मिरची अशी दाबून द्यायची। पाणी पण गरम झालंय, आता आपल्याला गाळणीवर वाफायला ठेवायच्या। झाकण ठेवायचं, 15 मिनिटांसाठी राहू द्यायच्या। वाफवल्या गेल्या
तवा ठेवला, गॅस पेटवला. तवा गरम झाला आणि तेल टाकलं. आपल्याला जास्त तेलामध्ये तळायच्या का कमी तेलात तळायच्या हे आपल्यावर आहे. कोथिंबीर टाकली आणि लिंबू पिळायचा आहे वरून. या लिंबूच्या रसातच त्या मिरच्या छान होतील. दोन मिनिटांसाठी झाकण ठेवायचं. 2 मिनिटं झाली. त्यांना अशा पलटवून घ्यायचं आहे. पुन्हा 2 मिनिटांसाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि गॅस कमी करायचा आहे. दोन मिनिट झाले. छान खुसखुशीत अशा आपल्या ह्या भरलेल्या मिरच्या तयार झालेल्या आहेत. गॅस बंद केला. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.